आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे। आमचे लेकरं रोडावर हिंडायले, आम्ही गरिबीतून शिकले, आम्ही मंजुरी करून त्या लेकराला शिकवलो। आमच्या लेकराला का देत ना तुम्ही आरक्षण? दिलंच पाहिजे। या सरकार कोणता आहे ते या बढिया, या तुम्हाला चपणी आणते, या बढिया हो, या भाई रस्त्याला या, आले मी या रस्त्याला या कोण सरकार आहे ते? काला सरकार पण करायला तू चल, आम्हाला देता का? आमचा हक्काचं आहे, आमचं आरक्षण हक्काचं आहे, आम्हाला दिलंच पाहिजे। तुमच्या का बापाचं नव्हे, आमचं आहे ते आमचं। छगन जेलमध्ये जाऊन कांदा भाकर खातो का? हे तुला कांदा भाकर खायला मुंबईला खाऊन आलो छगन? असा फोडून कांदा भाकर खाते छगन? छगन कांदा भाकर असा फोडून खाते, जेलमध्ये जाऊन खात नाही छगन? मुंबईला येता येता कांदा भाकर खाते छगन। शिंदेच्या नावानं हरारी करू नका, त्याच्या नावानं रडा, मोदी सरकारला वारा घाला, हा सगळा रोष पाहतोय आपण मराठा बांधवांचा। सरकारच्या विरोधात कशा पद्धतीनं त्यांचा रोष व्यक्त ते करताना पाहायला मिळतात। गेले कितीतरी दिवस झाले, तारखावर तारखा दिल्या, परंतु सरकारनं शब्द पाळला नाही आणि सरते शेवटी सरकार मायबाप। आता या सगळ्या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे। मराठा बांधव प्रचंड रोष व्यक्त करताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात। त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतलेली आहे, तर अशा नेत्यांना सुद्धा हे मराठा बांधव सुनावताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड वातावरण तापलेलं आहे। कोटीच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि आता नेमकं काय होणार आहे, सगळा प्रश्न चिन्ह उपस्थित आहे। परंतु मराठ्यांची ही मुंबई बारी इतिहासात नोंद घ्यावी अशा पद्धतीनं प्रचंड खच्च भरलेली पाहायला मिळते। रस्त्यावरती मुंग्यासारखी माणसं दिसायला लागलेली आहेत, गाड्यांच्या माध्यमातून लोक एकत्र होत आहेत आणि हे चित्र प्रचंड मोठं आपल्याला पाहायला मिळतं। आम्ही लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत इथली पोहोचत आहोत। मराठा मुंबई वारीची ही सगळी लाईव्ह फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत।